नमस्कार. मुद्दा.com या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही, निसर्गाचं रूप बदललेलं आहे. कारण निसर्ग लवकरच कृपा केलेली आहे निसर्गाने मे महिन्यामध्येच. पण पेरणीसाठी योग्य वेळ शेतकरी हुडकत आहे. पेरणीसाठी योग्य वेळ शेतकऱ्याला वाटत आहे कोणती आहे. परंतु जे काही हवामानामध्ये बदल झालेले आहेत, कोणी म्हणतं अल निनोमुळे असं झालेलं आहे, कोणी म्हणतं मान्सून यंदा लवकरच पुढे आलेला आहे. अशा प्रकारच्या घटना बऱ्याच लोकांच्या आपण बाईट घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की 100 वर्षाचा काळ गेला असेल. 100 वर्षाच्या काळामध्ये देखील अशा प्रकारचा पाऊस मे महिन्यामध्ये पाहिलेला नाही. ह्याचा अर्थ निसर्गामध्ये समतोल राहिलेला नाही, अशा प्रकारची भावना लोकांमधून येत आहे. परंतु जे काय आता लोकांना पेरणी करायची आहे, पेरणी योग्य पाऊस आत्ताच मे मध्ये झालेला आहे. परंतु पेरणी जर करायची असेल तर शेतकऱ्यांना वाटतं की पेरणी करावी का. तर मित्रांनो, पेरणी करण्याची ही वेळ असे नाही असं प्रत्येक तज्ज्ञाचं म्हणणं येत आहे. त्याच्यामुळं किमान 7 ते 8 तारखेपर्यंत पाऊस कसा राहतो त्याच्यावर अवलंबून आपण आपली पेरणी केली तर काही हरकत नाही. परंतु आता पेरणी केली, पंजाब डक यांचं म्हणणं आहे की 1 ते 15 उघड राहील. ज्यावेळेस आपण पेरणी करायला जाताल आणि 15 दिवस जर उघडीक राहिली तर आपलं बी धपली खाली सडून जाईल, परंतु वरी येणार नाही. अशा प्रकारची परिस्थिती होऊन जाईल. त्यासाठी किमान 15 तारखेपर्यंत वाट पहा आणि 15 जून नंतर किमान 7 जून नंतर आपली पेरणी करायला हरकत नाही. धन्यवाद.